तो एक काम वाढलेलं आहे परत आमच्या मुलांच्या वर की OTP घेतल्याशिवाय सेंडर देता येतच नाही. म्हणजे त्या प्रॉपर कस्टमरला सेंडर देणं गरजेचं आहे. सर आपल्याला जो गॅसचा जो पुरवठा होतो तो कसा होतो, म्हणजे थोडक्यात त्याची काय माहिती आहे? आमच्याकडे सोलापूरला मोठा LPG प्लांट आहे आणि तो 1986 साली पाकणीला 1986 प्रस्थापित झालेला आहे. तेव्हापासून त्याची कॅपॅसिटी, रोजची जी कॅपॅसिटी आहे कमीत कमी 100 गाड्या ते भरतात. 100 गाड्या हो रोज भरतात आणि 100 गाड्याचं सप्लाय ते ऑल ओव्हर डिस्ट्रिक्टमध्ये इथून बीड, उस्मानाबाद, लातूर अशा ठिकाणी ते पाठवतात. आणि सोलापूरला ते कधी काही पडू देत नाहीत. आमचा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव, आमचे ऑफिसर्स सगळे काळजी घेतात. आमच्या इथे TM साहेब आहेत, त्यांचं नाव प्रवीण यादव आहे, दुसरे मार्तंड साहेब आहेत आणि तिसरे रघुकुमार. हे अगदी त्याचं लक्ष ठेवून आहेत आणि कुठेही त्यांना आमच्यासारख्या डिस्ट्रीब्युटर्सला काय त्रास होऊ नये ह्याची काळजी घेतात. त्यामुळे युद्धाचा सर प्रॉब्लेम आहे, युद्धाचा प्रॉब्लेम आहे. आता आपल्या जहाजाचं अडकलं तर असं आम्ही ऐकून आहे. कालच ABP मध्ये बघितलं की आपलं जहाज अडकून आहेत आणि अमेरिकेने त्यांना हे रशियाला मदत करायचं सांगितलं आहे. मात्र हा त्यांचा वरचा राजकीय किंवा प्रशासकीय भाग आहे आणि भारत देशाचे सेक्रेटरी आणि मग त्यांच्या सेक्रेटरी बसून काय करतील. त्यामुळे मला असं वाटतं की हे युद्ध संपवावं. आमची पण विनंती राहणार आहे की हा जो युद्धाचा भडका सुटला आहे नेमका आपण रमजानमध्ये करतो. आज उद्या सण आहे. आता माझ्याकडे बिचारे मुस्लिम समाजाचे इतके लोक येतात, माझे मित्र आहेत सगळे, मात्र त्यांना आपल्याला आज नाही म्हणता येत नाही आहे. माझी परिस्थिती अशी आहे आणि नेमका अशा वेळेला हा भडका उडाला आहे. मी अल्लाह ताआलाला विनंती करेन की हे लोक संपून टाक बाबा म्हणून सांगेन. सध्या सर म्हणजे आता जे बुकिंग लावणार आहेत अगोदर 21 दिवस होतं, आता म्हणजे 25 दिवस झाले. हो.